बोलण्याची कला फार इम्पॉर्टंट आहे. पब्लिक स्पीकिंग इम्पॉर्टंट आहे. मीटिंगमध्ये बोलणं इम्पॉर्टंट आहे. कोणी शांत मुलगा मुलगी अशी दिसली की आपण म्हणतो अरे थोडं तरी बोलायला शिक, तोंडावरची तुझी माशी उठत नाही. खरं आहे, बोलण्याला किती महत्त्व दिलं ना आपण लहानपणीपासून. पण बोलण्याच्या कलेपेक्षा ऐकण्याची कला ही आपल्याला कधीच कोणी सांगितलेलं नाहीये. ऐकण्याचं कौशल्य, ऐकण्याची कला ही फार फार इम्पॉर्टंट आहे. आणि आज मी बघतो प्रत्येक जणाला बोलायचंय, प्रत्येक जणाला बडबड करायची आहे, प्रत्येक जण आपलं सांगण्यासाठी आतुर आहे, प्रत्येक जण समोरच्याचं ऐकत नाहीये. त्यामुळे काय झालंय, नाते दुरावलेत, सेल्स होत नाहीये, बॉन्डिंग होत नाहीये बॉस आणि एम्प्लॉई मध्ये. फार इम्पॉर्टंट आहे. असं म्हणतात इंग्रजीमध्ये, लिस्निंग इज लिव्हिंग, लिस्निंग इज गिव्हिंग, लिस्निंग इज हिलिंग. तर ह्या तीन गोष्टी मला वाटतंय की लिस्निंग मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. तर लिस्निंग कसं करावं ह्याचे काही तुम्हाला बेसिक मी रूल सांगतो. 80-20चा रूल अप्लाय करायला सुरू करा. 80% ऐकणं, 20% बोलणं. हो बरोबर बोलतोय मी, फक्त 20% बोलायला सुरू करा. अनइंटरप्टेड लिस्निंग, त्या समोरचा बोलतोय आपण थोडंसं शांत राहा, त्याला इंटरप्ट करू नका. त्याला तुम्ही इंटरप्ट केल्याने त्याला असं वाटतं की तुम्हाला त्याच्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये आणि मग तो कस्टमर हा कन्वर्ट होत नसतो. स्पेशली सेल्स बद्दल मी सांगतोय. तिसरं, लिसन विथ लवर्स इंटेन्सिटी. जसं तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत प्रेम होतं त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीचं कसं ऐकतात, लवर्स इंटेन्सिटीने ऐकायला शिका कस्टमर्सचं. ज्यावेळेस तुम्ही ऐकतात त्याला व्हॅल्यूड फील होतं. कारण खूप इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या, जसं प्रत्येक कुलपाची चावी असते तसं प्रत्येक कस्टमरची एक चावी असते. त्या व्यक्तीला काय इम्पॉर्टंट आहे हे कळण्यासाठी ऐकणं फार इम्पॉर्टंट आहे. नुसतीच बडबड 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 करून फार काही अचीव्ह करता येत नाही. ऐकणं, राईट प्रश्न विचारणं आणि समोरच्याला बोलकं करणं, मिरॅकल्स व्हायला चालू होतील. करून बघा, कमेंटमध्ये सांगा.